आज तब्बल 3 वर्षांनंतर मुलगा अमेरिकेतून भारतात परत येणार होता. त्याला आपल्या माणसांना सरप्राईज द्यायचे होते, परंतु मागच्या वेळेस त्याच्या बायकोने त्याला सांगितले होते की आई बाबा गावाला राहायला गेले आहेत, कारण आईची तब्येत ठीक नसते. त्यांना शहरी हवामान पचत नाही. म्हणून मुलगा एअरपोर्टवरून सरळ बायकोला न भेटताच गावाला आपल्या आईबाबांकडे गेला. परंतु गावाला जसा तो घरी पोहोचला, तिथले दृश्य पाहून त्याच्या पायाखालून जमीन सरकली, कारण तिथे तर त्याचे आई बाबा. आज पूर्ण 3 वर्षांनंतर विकास आपल्या देशात परतत होता आणि आपल्या माणसांना भेटणार म्हणून आतल्या आत उत्साहित होत होता. त्याने भारतात येण्याची बातमी आपल्या घरच्यांना सांगितली नव्हती, कारण त्याला त्यांना सरप्राईज द्यायचे होते. तो नोकरीसाठी अमेरिकेत गेला होता. तो हे 3 वर्ष कामात एवढा गुंतला की आपल्या देशात येऊ शकला नव्हता. एअरपोर्टवरून उतरल्यानंतर विकास विचार करू लागला की मागच्या वेळेस जेव्हा त्याच्या पत्नी निशासोबत बोलणे झाले होते, तेव्हा निशा त्याला म्हणाली होती की आईंची तब्येत आजकाल ठीक नसते. कदाचित त्यांना शहरातील हवा पचत नाही, त्यामुळे काही दिवसांसाठी त्या गावाला राहायला गेले आहेत. थोड्या दिवसांसाठी त्यांनी शांता काकूची खोली भाड्याने घेतली आहे. विकासला लवकरात लवकर आपल्या आईबाबांना भेटायचे होते, त्यामुळे तो एअरपोर्टवरून आपल्या पत्नीला निशाला भेटल्याशिवाय टॅक्सी करून सरळ आपल्या गावी निघून गेला. गावाला पोहोचल्यानंतर जसा तो टॅक्सीमधून बाहेर निघाला, तेव्हा गावच्या मातीचा सुगंध त्याला आपल्याकडे आकर्षित करू लागला. त्याचे बालपण त्याच्या डोळ्यासमोर एखाद्या चित्रपटासारखे येऊ लागले. शांता काकूच्या घरी जाता जाता तो गावातल्या प्रत्येक गल्लीला, प्रत्येक चौकाला खूप ध्यान देऊन बघत पुढे जात होता आणि आपल्या आईवडिलांसोबत घालवलेले अनमोल क्षण आठवत आठवत तिथून पुढे जात होता. जेव्हा विकास शांता काकूच्या घरी पोहोचला, तेव्हा त्याला पाहताच काकूंच्या वृद्ध चेहऱ्यावर एक गोड हसू आले. विकास त्यांना म्हणाला, "नमस्ते काकू, कशा आहात तुम्ही?" काकू त्याला हसून म्हणाल्या, "मी बरी आहे बाळा, तुम्ही लोक कसे आहात?" "मी ठीक आहे काकू," असे म्हणून विकास इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर आपल्या आईबाबांना शोधत होती. त्याला पाहून शांता काकू म्हणाल्या, "काय झालं विकास बाळा, तू कोणाला शोधत आहेस?" मग विकास म्हणू लागला, "काकू, माझे आई बाबा कुठे आहेत? खूप वर्ष झाली त्यांना पाहिले नाही. तुम्ही त्यांना बाहेर बोलावतात का?" विकासचे बोलणे ऐकून शांता काकू हैराण झाल्या. म्हणू लागल्या, "अरे काय बोलत आहेस तू? तुझे आई बाबा तर शहरातच राहतात ना? उलट मीच तुझ्या आईला किती वर्ष झाले भेटलेच नाही." शांता काकूचे बोलणे ऐकून विकासच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता आणि कोरडा हसत म्हणाला, "पण काकू, आई बाबा तर खूप दिवस झाले गावाला आले होते ना, आणि ते इथेच तुमच्या खोलीत राहत होते ना?" हे ऐकून शांता काकू हैराण होऊन म्हणाली, "नाही रे विकास बाळा, तुला काहीतरी गैरसमज झाला असेल. तुझे आई बाबा तर किती वर्ष झाले या गावी आलेच नाही. तुझ्या आईला शोभाला भेटण्यासाठी मी किती आतुर आहे माहितीये का?" शांता काकूचे बोलणे ऐकून विकास खूप आश्चर्यचकित झाला होता. त्याला आता टेन्शन येऊ लागले होते. तो एका खोल विचारात पडला. मग विकास शांता काकूच्या घराबाहेर पडला आणि गावातल्या बाकी लोकांजवळ आईबाबांची चौकशी करू लागला. शेवटी आईबाबा गेले तरी कुठे, हा विचार करत त्याने आपल्या पत्नीला म्हणजे निशाला फोन लावला, परंतु फोन स्विच ऑफ होत होता. त्याने खूप प्रयत्न केले, परंतु तो आपल्या पत्नीसोबत बोलू शकला नाही. शेवटी थकून हारून तो टॅक्सीमध्ये परत येऊन बसला आणि शहराकडे आपल्या घराकडे निघाला. विकासला एवढं टेन्शनमध्ये पाहून त्या टॅक्सी ड्रायव्हरने विकासला टेन्शनचे कारण विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा विकासने त्या टॅक्सी ड्रायव्हरला सर्व काही सांगितलं. जेव्हा ते शहरात पोहोचले, तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने गाडी एका मंदिरासमोर थांबवली आणि म्हणू लागला, "साहेब, हे खूप जागृत देवस्थान आहे. असे म्हणतात की या देवाला जर कोणी मनापासून काय मागितले तर ती इच्छा पूर्ण होते. मी कोणाच्या गोष्टीत सहजासहजी पडत नाही, पण इथे आईवडिलांचा प्रश्न आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतोय की तुम्ही मंदिरात जा आणि आपल्या आईवडिलांना मागा. बघा, मग देव तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल." ड्रायव्हरची बोलणे ऐकून विकास लगेच टॅक्सीतून खाली उतरला आणि मंदिरात गेला. देवाच्या पाया पडून जसा तो मंदिराच्या बाहेर मोकळ्या जागेत आला, तेव्हा त्याने पाहिले की तिथे खूपच गर्दी जमा झाली होती, कारण तिथे काही नेते लोक प्रसाद वाटप करत होते आणि खूप सारे गरीब आणि उपाशी लोक तिथून प्रसाद घेऊन जात होते.
तेव्हा विकासची नजर एका म्हाताऱ्या माणसावर पडली. तो माणूस मळालेल्या फाटलेल्या कपड्यात होता. त्याची दाढी, केस आणि नखं वाढली होती. खूपच मुश्किलने तो चालू शकत होता. तिथे तो म्हातारा माणूस गर्दीत जाऊन प्रसाद घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु प्रयत्न करूनही तिथले लोक त्यांना पुढे येऊन देत नव्हते. तो अशक्त म्हातारा माणूस हिम्मत करून पुन्हा गर्दीत जाण्याचा प्रयत्न करत होता, परंतु गर्दीत त्याला कोणीच आतमध्ये घेत नव्हते. शेवटी खूप प्रयत्न केल्यानंतर जसा तो प्रसाद घेण्यासाठी पुढे गेला, तोपर्यंत प्रसाद संपून गेला होता. तो बिचारा म्हातारा माणूस उदास होऊन तिथेच खाली मान घालून बसला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. विकासला त्या माणसाची खूप दया येऊ लागली. विकास धावत त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, बाबा, तुम्ही त्रास करून घेऊ नका, मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो. असे म्हणून विकास जसा जेवण आणण्यासाठी पुढे जाऊ लागला, अचानकच चकित झाला. त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. त्याला असे वाटत होते की त्या म्हाताऱ्या माणसात त्याला आपल्या बाबांची झलक पाहायला मिळाली. अचानकच त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आणि तो जाता जाता अचानकच थांबला आणि पुन्हा मागे वळून त्या म्हाताऱ्या माणसाला निरखून पाहिले. तेव्हा त्याला जाणवलं की जसं काय त्याच्या डोळ्यांसमोर अंधारच पसरला आहे. तो हे बघून दंग झाला की समोर मळालेल्या फाटलेल्या कपड्यांमध्ये तो म्हातारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे वडील सदाशिवराव होते, ज्यांचे डोळे खोल गेले होते आणि शरीर मात्र एखाद्या हाडांचा सापळा वाटत होता. विकासला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. काही क्षण तर तो धक्क्यामुळे आपल्या तोंडातून एकही शब्द काढू शकला नव्हता. मग हळूच ओल्या आवाजात म्हणू लागला, बाबा, तुम्ही इथे या अवस्थेत, तुमची ही अवस्था कशी काय झाली आणि तुम्ही कुठे गेले होते? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही. असे म्हणत विकास आपल्या बाबांच्या गळ्यात पडला. तेव्हा सदाशिवरावांनी मान वर करून त्याच्याकडे पाहिले आणि तिरस्काराने त्याला ढकलले आणि म्हणाले, आमची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. आमच्या या अवस्थेला फक्त तूच जबाबदार आहेस. आता आमच्याजवळ काय घेण्यासाठी आला आहे? आपल्या आईबापावर दया आली की तुझे आईबाबा जिवंत आहेत की नाही हे बघण्यासाठी आलास? हे ऐकून विकास बोलू लागला, असं बोलू नका बाबा, मला तुमच्या या अवस्थेबद्दल काहीच माहिती नव्हते. तेव्हा सदाशिवराव खूप रागात आले आणि तिरस्काराने म्हणाले, बर, चल, मानले की तुला आमच्या या अवस्थेबद्दल माहिती नव्हते, पण आम्हाला इथे येऊन जवळजवळ 3 महिने झाले आहेत. आपल्या बायकोला तर तू रोजच फोन करत असशील ना? मग आपल्या बायकोजवळ आमच्याबद्दल तू काहीच विचारपूस केली नाही का? तेव्हा विकास रडत रडत म्हणाला, नाही बाबा, तुम्ही असा विचार कसा करू शकता की तुमचा हा मुलगा आपल्या आईबाबांच्या प्रेमाला आणि त्यांच्या त्यागाला विसरेल? मी निशाला रोज फोन करायचो आणि तुमच्याबद्दल विचारायचो, पण तिने मला सांगितले की आईची तब्येत सारखी बिघडते. त्यांना शहराची हवा पचत नाही, त्यामुळे गावाकडे शुद्ध हवेत ते राहायला गेले आहेत. आईबाबांना मी काही दिवसांसाठी गावाला पाठवले आहे आणि आईबाबा 2 महिन्यांनी चारधाम यात्रेला सुद्धा जाणार आहेत. निशाने मला असे सांगितल्यानंतर तिला विचारले सुद्धा की आईबाबा गावाला कसे काय राहतात, कारण गावातले घर तर विकले होते ना. तेव्हा निशाने मला सांगितले की तुम्ही लोक शांता काकूच्या खोलीत भाड्याने राहतात. मी तिला तुमच्यासोबत बोलण्यासाठी शांता काकूचा फोन नंबर सुद्धा मागितला होता, परंतु तिने शांता काकूकडे फोन नाही असेच सांगितले होते. म्हणाले की मी आठवड्यातून 2 दिवस आईबाबांकडे जाते, तुम्ही काळजी करू नका. आणि आईबाबा गावकऱ्यांसोबत चारधामच्या यात्रेला सुद्धा जाणार आहेत. निशाने मला हे सगळं असे सांगितले, त्यामुळे मी तिच्यावर विश्वास ठेवला. पण मला माहिती नव्हते की माझ्या मागे असे काही होईल. मला माफ करा बाबा. विकासने आपल्या बाबांचे पाय धरले आणि माफी मागू लागला आणि विचारले की आई कुठे आहे? तेव्हा सदाशिवराव विकासला घेऊन शोभाताईंजवळ पोहोचले, जी मंदिराच्या बाहेर फुटपाथवर एक जुनी चादर टाकून त्यावर बसली होती आणि सदाशिवरावांची वाट बघत होती. आपल्या आईला या अवस्थेत पाहून विकासचे डोळे भरून आले आणि जोरात आवाज देऊन विकास म्हणाला, आई, आई. आई हा शब्द ऐकून शोभाताईंची नजर अचानक विकासला पाहू लागली आणि त्याला पाहताच त्यांना रागात म्हणाली, तुझी हिंमत कशी झाली मला आई म्हणायची? तू माझा कोणीच लागत नाही, कळाले ना? आम्ही तुझ्यासाठी मेलो आहोत, निघून जा इथून. तेव्हा विकास रडत रडत आपल्या आईजवळ गेला आणि आईचे पाय धरून म्हणू लागला, आई, आपल्या या नालायक मुलाला फक्त एकदा माफ कर ग. चुकी माझी आहे, कारण मी डोळे बंद करून निशावर विश्वास ठेवला आणि तुमच्या दोघांची जबाबदारी तिच्यावर टाकून विदेशात निघून गेलो. पण आई, मला माहिती नव्हते की जेव्हा मी तुम्हा लोकांना भेटेल
तेव्हा तुम्ही या अवस्थेत असाल. पण आई, मी आज शपथ घेतो की तुम्हा लोकांना झालेला एका एका त्रासाचा हिशोब मी करणार. आई, तू स्वतःच विचार कर की ग, तुझा विकास तुझ्यासोबत असा कधी वागेल का? तुमची ही अवस्था पाहून मला कसे वाटत आहे हे माझं मलाच माहिती. असे बोलल्यानंतर विकास आपल्या आईच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागला. विकासने आपल्या आईबाबांना टॅक्सीत बसवले आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये नेले. त्यांना तिथे पोटभर खाऊ घातले. तिथेच त्यांची राहण्याची सोय देखील केली. इतके आलिशान हॉटेल पाहून सदाशिवराव आणि शोभाताई हैराण झाल्या. विकासने बाहेर जाऊन त्यांना चांगली कपडे घालायला आणली आणि सदाशिवरावांची दाढी केस करण्यासाठी एक माणूस घेऊन आला. जेव्हा सदाशिवराव आणि शोभाताई फ्रेश होऊन पहिल्यासारखे दिसू लागले तेव्हा विकासला थोडा आनंद झाला. परंतु दोघेही खूप अशक्त झाले होते, त्यामुळे विकास थोडा दुःखीसुद्धा झाला. थोड्या वेळाने विकास आपल्या आईबाबांना म्हणाला, आई आणि बाबा, तुम्ही आता इथे आरामात राहा. सगळं काही ठीक झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या घरी घेऊन जाईल. परंतु त्या अगोदर मला सगळं काही सांगा, म्हणजे मला तरी कळेल की निशाने माझ्यापासून काय काय लपवून ठेवले आहे. तेव्हा सदाशिवराव सांगू लागले, बाळा, काय सांगू? तू गेल्यानंतर 4-5 महिने सुनबाई आमच्यासोबत खूप चांगली वागली. उलट आम्ही तर स्वतःला नशीबवान समजत होतो आणि देवाचे आभार मानत होतो की आम्हाला निशासारखी सून भेटली आहे. पण आम्हाला काय माहिती होते की सुनबाई आमच्यासोबत सर्व काही खोटं वागत होती. ती आम्हाला फक्त चांगलं वागून भ्रमित करत होती. जेव्हा तिला माहिती पडले की तू अजून 2 वर्ष अमेरिकेतच राहणार आहे तेव्हापासून तिचे वागणे बदलले. दिवसभर सुनबाई आपल्या आईसोबत फोनवर बोलत असायची आणि घरातले सर्व काम तुझी आईच करत असायची. विकास बाळा, निशा आम्हाला रोज टचके टोमणे देत असायची, आमचा सतत अपमान करत असायची आणि जर तुझी आई काय बोलली तर घरात तमाशा घालायची. एक दिवस सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा बघितलं की सुनबाई घरातून गायब होती. आम्ही संपूर्ण घरात शोधलं पण ती कुठेच दिसली नाही. आम्ही सुनबाईला फोनसुद्धा केला पण तिने फोन उचलला नाही. आम्ही पूर्णपणे घाबरून गेलो होतो. दुपारी जेव्हा ती बाहेरून घरी परत आली तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला. पण आम्ही पाहिले की तिच्या हातात एक मोठी बॅग होती. आम्ही खूप हैराण झालो. आम्ही तिला काहीतरी विचारणार त्या अगोदरच ती म्हणाली, आई आणि बाबा, तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता आपापले सामान तुमच्या खोलीतून बाहेर काढा आणि स्टोर रूममध्ये ठेवा. आजपासून तुम्ही हॉलमध्ये झोपा, कारण आजपासून माझी आई या घरात राहणार आहे. निशाचे हे बोलणे ऐकल्यावर सदाशिवरावांना आणि शोभाताईंना खूपच मोठा धक्का बसला. तेव्हा सदाशिवराव निशाला म्हणाले, हे तू काय बोलत आहे सुनबाई? आम्ही दोघं हॉलमध्ये कसं काय झोपू शकतो? तुझी आई तर काही दिवसांसाठीच आली असेल ना? तर मग एक काम कर, तुझी आई आणि शोभा आमच्या खोलीत झोपतील आणि मी हॉलमध्ये झोपेल. सदाशिवरावांचे बोलणे ऐकल्यावर निशा रागाने म्हणाली, मी असे कधी म्हटले की माझी आई काही दिवसांसाठीच आली आहे? हे तिच्या मुलीचे घर आहे आणि ती कायमचे माझ्यासोबतच राहणार आहे आणि तुम्हा लोकांना मी जे काही सांगितलं आहे तेच तुम्ही करा. तेव्हा सदाशिवराव निशाला म्हणाले, सुनबाई, तुला माहिती आहे की शोभाची तब्येत बरी नसते. तिची कंबर सारखी दुखत असते. ती जमिनीवर नाही झोपू शकत. हे ऐकून निशा भडकली आणि म्हणाली, हे सगळं मला काहीच माहिती नाही. लवकरात लवकर खोली खाली करा, नाहीतर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे आहेत. तुम्ही तुमची राहण्याची सोय बाहेर करा. सुनबाई, निशाचे असे बोलणे ऐकून शोभाला खूपच वाईट वाटले. ती रागात म्हणाली, अहो, तुम्ही विकासला फोन लावा बरं, मला त्याच्यासोबत बोलायचं आहे. आणि विकास बाळा, ही गोष्ट झाल्यानंतर आम्ही तुला फोन लावायचा खूपच प्रयत्न केला, पण तू एकदाही फोन आमचा उचलला नाहीस. विकास हे ऐकून म्हणाला, पण बाबा, तुमचा मला एकही फोन आला नाही. अरे हां, लक्षात आलं, माझा फोन नंबर बदलला होता आणि याबद्दल मी निशाला सांगितलं देखील होतं आणि तिला म्हणालो सुद्धा होतो की तुम्हाला माझा नंबर द्या. मग सदाशिवराव म्हणाले, बाळा, सुनबाईने आम्हाला याबद्दल काहीच सांगितले नाही. आम्ही तर आत्तापर्यंत हाच विचार करत होतो की तू सुद्धा बदलला आहेस, तुझा सुद्धा याच्यात हात आहे, तुला सुद्धा आईवडील नकोसे झाले आहेत. मग शोभाताई म्हणाल्या, बाळा, मी सुनबाईला म्हणाले सुद्धा होते की माझं विकाससोबत एकदा बोलणं करून दे.
तेव्हा सुनबाई मला म्हणाली, माझ्या नवऱ्याने तुमचा ठेका उचलला नाही. सारखं सारखं कशाला तुम्ही विकाससोबत बोलायची गोष्ट करत आहात? अरे विकास तिकडे काम करायला गेले आहेत, आराम करायला नाही. आणि तसे पण त्यांना सगळं काही माहिती आहे. त्यांची परवानगी घेऊनच मी माझ्या आईला इथे राहायला आणले आहे, ते सुद्धा कायमचे. हे ऐकून विकास लगेच म्हणाला, हो बाबा, निशा मला एकदा म्हणाली होती की ती तिच्या आईला थोड्या दिवस आपल्या घरी राहायला आणणार आहे, कारण तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या आईची व्यवस्थित काळजी घेत नाहीत आणि तिच्या आईबरोबर सारखी भांडत असतात. पण बाबा, मला जर माहिती असते ना की निशा तुम्हा दोघांना तुमच्या खोलीतून बाहेर काढणार आहे, तर मी तुमच्यासोबत असे कधीच घडून दिले नसते. सदाशिवराव डोळ्यात पाणी आणून म्हणाले, बाळा, सुनबाईने आमची अशी अवस्था केली होती की आमच्याजवळ कोणताच पर्याय उरला नव्हता आणि आम्ही विचार केला की जर पोटाला 2 तुकडे खायचे असेल तर सुनबाईचे बोलणे शांतपणे ऐकून घ्यावेच लागेल. बाळा, एक दिवस तुझ्या आईला ताप आला होता आणि मी तिच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होतो. तसे तर पूर्ण घराचे काम तुझी आईच करत होती. त्यामुळे त्या दिवशी सुनबाई म्हणाली, माझे मामा घरी येणार आहेत, त्यामुळे आई चांगलं स्वादिष्ट जेवण बनवा. मी सुनबाईला लगेच म्हणालो, किती निर्दयी आहेस सुनबाई तू. तुला दिसत नाही का तुझी सासू आजारी आहे? तुला तर हिची सेवा करायला हवी आणि तू आहे की हिलाच काम सांगत आहे. माझ्या या बोलण्यावर विहीनबाई लगेच म्हणाली, असं करा, तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन यांना औषधं घेऊन या. औषधं गोळ्या खातील तर आराम मिळेल आणि कामात सुद्धा मन लागेल. आणि तसे पण तब्येत बरी असेल किंवा नसेल, घरातले काम तर करावेच लागते ना. विकास बाळा, विहीनबाई असं बोलल्यावर मला खूप राग आला. मी त्यांना रागात म्हणालो, विहीनबाई, काय बोलत आहात तुम्ही? तुम्ही पण एक स्त्री आहात, त्यामुळे तुम्हाला माझ्या पत्नीचे दुःख समजून घ्यायला हवे. आज माझी पत्नी काहीच काम करणार नाही, समजलं? विकास बाळा, त्या दिवशीनंतर सुनबाई आणि विहीनबाई आमच्याशी नीट बोलत नव्हते. आम्हाला सारखे टचके टोमणे देत होते. आमचा सारखा अपमान करायचे. सुनबाईने तर आम्हाला जेवण द्यायचं सुद्धा सोडलं होतं रे. शक्य असेल तसं मी किंवा तुझी आई स्वयंपाकघरात जाऊन आमच्या दोघांसाठी काहीतरी खायला बनवायचो. तरीही त्यावर सुनबाई आम्हाला खूप ओरडायची. एक दिवस घरी सुनबाईने किटी पार्टी ठेवली होती आणि त्यामुळे घरी सुनबाईच्या खूप साऱ्या मैत्रिणी आल्या होत्या. त्या दिवशी सुनबाई तुझ्या आईला म्हणाली की 15 लोकांचे जेवण बनवायचे आहे आणि मला थोडेफार पैसे देऊन बाजारातून सामान आणायला पाठवले आणि तुझ्या आईला स्वयंपाकघरात कामाला लावले. एवढेच नाही तर स्वयंपाक झाल्यावर बाहेर सगळ्यांना जेवण वाढायला आम्हा दोघांना सांगितले. विहीनबाई आणि सुनबाई पाहुण्यांसोबत पत्त्या खेळण्यात व्यस्त झाल्या. सगळेजण हसत खिदळत होते. आजारी असल्यामुळे तुझ्या आईला एवढे काम जमत नव्हते, त्यामुळे हे सगळं पाहिल्यावर माझा राग 7व्या आसमानावर गेला. त्यामुळे मी ते सगळं जेवण उचललं आणि जमिनीवर फेकून दिलं. हे सर्व पाहून सुनबाई रागाने लालबुंद झाली. म्हणाली, तुमची एवढी हिंमत झालीच कशी? माझ्या मैत्रिणींसमोर माझी इज्जत घालवली. इकडे विहीनबाई सुद्धा सुनबाईला भडकावत म्हणाली, बाळा निशा, तूच या लोकांना डोक्यावर चढून घेतला आहे. यांच्यावर दया करून या लोकांना घरात बसवून ठेवले आहे. यांना तू बाहेर हाकलवून का नाही लावत? सुनबाईसुद्धा लगेच म्हणाली, हो मम्मी, तू बरोबर बोलत आहेस. यांना घरात ठेवून मी यांच्यावर उपकार करत आहे आणि हे माझ्या उपकाराची अशी परतफेड करत आहे. लवकरात लवकर तुमचे सामान उचला आणि घरातून बाहेर व्हा. सदाशिवराव आपल्या मुलाला विकासला डोळ्यात पाणी आणून हे सर्व सांगत होते, तर शोभाताई हुसमरून रडत होत्या. म्हणाल्या, बाळा, तुला नाही माहिती, सुनबाईने आम्हाला भर उन्हाचं घराबाहेर काढलं रे. आम्ही कुठे जाणार? गावाला घर होते ते सुद्धा विकले होते. आम्ही लोक रस्त्यावर आलो. माझी अवस्था तर पहिल्यापासूनच खराब होती. सारखा अपमान सहन करून करून तुझे बाबासुद्धा आजारी राहू लागले. थोड्या वेळानंतर तुझ्या बाबांचा श्वास चढत होता. आम्ही कुठे जाणार होतो? काय खाणार पिणार होतो? त्यामुळे आम्ही दोघं या मंदिराच्या बाहेर येऊन बसलो. पण तू आमच्यापर्यंत कसा पोहोचला बाळा? शोभाताईंनी विचारल्यावर विकास त्यांना सांगू लागला, तुम्हाला घरातून बाहेर काढल्यानंतर निशाने मला सांगितले की तुम्ही दोघेही गावाला शांत काकूच्या खोलीत राहायला गेले आहात
आणि मी जेव्हा निशाला विचारले की त्यांचा फोन का लागत नाही, तेव्हा तिने सांगितले की तुमचा फोन इकडे शहरात घरीच राहिला आहे आणि शांता काकूंकडे फोन नाही. म्हणाली, मी आठवड्यातून 2 दिवस आईबाबांकडे जाते, तुम्ही काळजी करू नका. हे सुद्धा सांगितलं की तुम्ही दोघं गाववाल्यांसोबत चारधामच्या यात्रेला जाणार आहात, त्यामुळे तुमच्यासोबत बोलणं होऊ शकणार नाही. मला थोडासा संशयसुद्धा आला होता, कारण जर तुम्ही चारधामच्या यात्रेला जाणार होता तर माझ्यासोबत एकदा तरी तुम्ही बोलला असता. मला न सांगता तुम्ही यात्रेला जाणारच नाही, त्यामुळे मी लवकर काम उरकून निशाला न सांगताच सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गावाला भेटायला आलो. पण तिकडे शांता काकूंनी सांगितले की तुम्ही लोक तिकडे गेलेच नाही. आई बाबा, तुमची मला खूप चिंता वाटू लागली. स्वतःला मी खूप लाचार समजू लागलो होतो, त्यामुळे इथे मी मंदिरात देवापुढे डोकं टेकवायला आलो आणि इथेच तुम्हा लोकांना या अवस्थेत पाहिले. पण आई बाबा, तुम्ही आता अजिबात चिंता करू नका. आता मला सगळं काही माहिती पडलं आहे. आता त्या कपटी बाईला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मी शपथ घेतो आई, जर तिला मी तिची जागा नाही दाखवली तर तुमचा मुलगा सांगणार नाही. असे बोलून विकास त्याच्या घरी आला. जसं घरी पोहोचला तेव्हा बघितले की आई आणि मुलगी बसून चहा आणि स्नॅक्सचा आनंद घेत होत्या आणि गप्पा मारत होत्या. निशाची आई म्हणत होती की बाळा निशा, तू तुझ्या सासू सासऱ्याला इथून बाहेर तर काढले, पण आपल्याला एकदा पाहायला हवं होतं की ते दोघे कुठे गेले आहेत आणि काय करत आहेत. त्यांनी जावई बापूला सगळं सांगितलं तर नसेल ना, मग आपलं काय होईल. तेव्हा निशा हसत हसत म्हणाली, अरे मम्मी, तू का टेन्शन घेतेस. जर त्यांना आपल्या मुलाचा फोन नंबरच माहिती नसेल तर मग विकासला ते दोघं फोन कसा करतील. तू निश्चिंत राहा. आणि तसे पण विकासला येण्यासाठी अजून खूप वेळ आहे. तोपर्यंत तर ते दोघेही स्वर्गात पोहोचलेले असतील. अशा अवस्थेत ते किती दिवस जिवंत राहतील ना. हे ऐकून निशाची आई म्हणाली, पण बाळा, जर जावई बापूने विचारले तर तू काय सांगणार आहेस. तेव्हा निशा पुन्हा म्हणाली, मम्मी, जोपर्यंत तुझा जावई भारतात परत येत नाही तोपर्यंत आपण काहीतरी विचार करू. आता तर लाईफ एन्जॉय करू. हे बोलता बोलता दोघीही मोठमोठ्याने हसू लागल्या. तेव्हाच विकास आतमध्ये आला. विकासला पाहताच निशाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला आणि गडबडून उभी राहिली. तेव्हा निशाची आई तिला म्हणाली, अरे निशा, काय झालं, तुला काय चावलं. असे म्हणून निशाच्या आईने मागे दरवाजाकडे बघितले तर तिच्या पायाखालून जमीन सरकली. त्या दोघीही मनातल्या मनात विचार करत होत्या की आपले बोलणे विकासने ऐकले तर नाही ना. त्याच वेळेला विकास हसत हसत निशाला म्हणाला, बघ, मिळाले ना सरप्राईज. मला तुला सरप्राईज द्यायचे होते, त्यामुळे मी तुला न सांगताच आलो. विकासचे हे बोलणे ऐकल्यानंतर निशा आणि तिच्या आईचा जीवात जीव आला. आता त्यांना विश्वास बसला होता की विकासने त्या दोघींचे बोलणे ऐकले नाही. थोड्या वेळ आराम केल्यानंतर विकास निशाजवळ आला आणि म्हणाला, एक गुड न्यूज आहे. आता मी तुला सुद्धा माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाणार आहे. मी तुझा विजा बनवला आहे. आपण दोघे 2 दिवसानंतरच अमेरिकेला जाणार आहेत. आई आणि बाबा तर चारधामच्या यात्रेला गेले आहेत ना, तूच म्हणाली होती ना, त्यामुळे ते सुद्धा येऊ शकणार नाही. आणि जेव्हा माघारी येतील तेव्हा त्यांच्यासोबत बोलून त्यांची इथे राहण्याची सोय करेल. आता तू लवकरात लवकर तुझी बॅग पॅकिंग करायला सुरुवात कर. विकासचे हे बोलणे ऐकल्यानंतर निशाला खूपच आनंद झाला होता. तिला एवढा आनंद झाला होता की तिचे पाय जमिनीवर पडत नव्हते. त्याच वेळेस निशाची आई हे बोलणे ऐकत होती. निशाची आई हे ऐकून काळजीत पडली आणि निशाला म्हणाली, अगं पण निशा, तू तर अमेरिकेत जाण्याचा विचार करत आहेस, पण माझा तर विचार कर, माझे काय होईल. तेव्हा निशा म्हणाली, हे बघ मम्मी, मी तुला इतके दिवस माझ्या घरी ठेवून तुझी खूप सेवा केली. आता तू दादा आणि वहिनीजवळ परत जा. मुलीच्या घरी कोण इतके दिवस राहतं का. जा घरी आणि दादाची आणि वहिनीची माफी माग. आता तुझ्यामुळे तर मी अमेरिकेला जाण्याचं कॅन्सल तर नाही ना करू शकत. तुला माहिती आहे ना, मी विकासबरोबर अमेरिकेत जाण्यासाठी किती तरसत होते आणि आता कुठे मला संधी मिळाली आहे तर ती संधी मी माझ्या हातून सोडणार नाही. आपल्या मुलीच्या तोंडून हे सगळं ऐकून निशाची आई हैराण झाली. दुसऱ्याच दिवशी निशाने आपल्या आईला आपल्या घरातून माहेरी पाठवले आणि आनंदात अमेरिकेला जाण्यासाठी तयारी करू लागली. विकासने अमेरिकेत जाण्यासाठी 2 तिकिटे काढली होती. ज्या दिवशी त्यांची फ्लाईट होती, विकासने तिला त्याच फ्लाईटमध्ये बसून सांगितले, तू इथे बस, मी 2 मिनिटात आलो. परंतु जेव्हा फ्लाईट उडायची वेळ झाली तेव्हा सुद्धा विकास परत आला नव्हता.
निशाने घाबरत आपल्या बॅगेतून मोबाईल काढला तेव्हा तिने बघितले की मोबाईलजवळ एक कागद ठेवला होता. जसा तिने तो कागद खोलून पाहिला तर त्यावर लिहिले होते, अमेरिकेत जा आणि भीक मागून खूप मज्जा कर. आता तुला माहिती पडेल की कोणत्या माणसाला असं एकटं आणि बेसहारा सोडून दिल्यावर काय होतं. तू माझ्या आईवडिलांना घरातून धक्के मारून बाहेर काढलं ना, त्यांना रस्त्यावर आणलं, त्यांना भीक मागायला भाग पाडलं. आता तू सुद्धा तिकडे जा आणि विदेशात भीक माग आणि जेव्हा भीक मागून पैसे जमा होतील तेव्हा भारतात परत ये आणि आपल्या आईसोबतच राहा, कारण माझा आणि तुझा संबंध संपला. आता मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बायको नाही. गुड बाय. जोपर्यंत निशाने हे पत्र वाचले तोपर्यंत विमान उडाले होते. विमान उडण्यासोबत निशाला जाणवत होते की तिचा जीवसुद्धा निघून जात आहे. विदेशात राहण्याच्या आपल्या इच्छेसाठी तिला आपल्या सासू सासऱ्यांपासून सुटका हवी होती आणि आपल्या याच इच्छेसाठी तिने आपल्या आईला सुद्धा बेसहारा सोडले होते. आता निशा अमेरिकेत एअरपोर्टवर इकडे तिकडे भटकत होती आणि आपण जे काही केलं त्याच्यावर ती पश्चाताप करू लागली होती, कारण ती आज स्वतःच तयार केलेल्या जाळ्यात वाईटरित्या फसली होती. इकडे भारतात सदाशिवराव आणि शोभाताईंचा लग्नाचा 50वा वाढदिवस होता. आपल्या आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीला विकासने त्यांना एक आलिशान फ्लॅट खरेदी करून दिला आणि हॉटेलमधून सरळ या फ्लॅटमध्ये घेऊन आला. जसं त्या दोघांनी आपल्या मुलासोबत फ्लॅटमध्ये गृहप्रवेश केला तेव्हा इतका आलिशान फ्लॅट बघून दोघेही हैराण झाले. तेव्हा विकास म्हणाला, माझ्या प्रेमळ आईबाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आता तुम्हा दोघांना या घरातून कोणीच काढू शकणार नाही, कारण हे घर तुमच्या नावे आहे. मुलाचे आपल्यासाठी एवढे प्रेम पाहून दोघांचेही डोळे भरून आले होते. आपल्या भरलेल्या डोळ्यांनी सदाशिवराव म्हणाले, बाळा, आम्हाला माफ कर. आम्ही तुला खूप चुकीचं समजलं. आम्हाला अभिमान वाटतो की तुझ्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्माला आला. आज आई वडिलांबरोबर विकासच्या डोळ्यात सुद्धा आनंदाश्रू होते. काही वेळानंतर विकासला निशाचा फोन आला, परंतु विकासने फोन कट केला. निशाने खूप वेळा फोन लावला होता परंतु विकासने उचललाच नाही. तेव्हा सदाशिवरावांनी विचारल्यानंतर विकासने त्यांना सर्व काही सांगून टाकले की कशाप्रकारे त्याने निशाला तिच्या वाईट कृत्यांची शिक्षा दिली. हे ऐकताच सदाशिवराव आणि शोभाताई टेन्शनमध्ये आल्या. त्यानंतर निशाचा पुन्हा फोन आला तेव्हा सदाशिवरावांनी उचलला. तिकडे निशाचा रडण्याचा आवाज येत होता आणि रडता रडता ती म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी तुमच्यासोबत खूपच वाईट केले आहे आणि याच कारणामुळे विकासने मला एकटं सोडलं आहे. त्यांनी माझ्यासोबत सगळं संबंध तोडले आहेत. तुम्हीच त्यांना काहीतरी समजून सांगा. मी इकडे खूपच त्रासात आहे. बाबा, मला चांगली अद्दल घडली आहे. मी शपथ घेते की आज नंतर तुम्हा दोघांना कोणताच त्रास होणार नाही आणि होऊन देणार नाही. निशाच्या या बोलण्यावर सदाशिवराव आणि शोभाताईंचे मन लगेच पाघळले. त्यांनी विकासला सांगून निशाला भारतात येण्याचा बंदोबस्त करून घेतला. 2 दिवसानंतर निशा घरी पोहोचली. तिने आपल्या सासू सासऱ्यांच्या पायावर पडून माफी मागितली आणि त्यांची खूप सेवा करू लागली. आजच्या या युगात मुलाने जगासमोर एक आदर्श ठेवला होता, एक उत्तम उदाहरण दिले होते. परंतु तिकडे निशाची आई जेव्हा स्वतःच्या घरी पोहोचली तेव्हा बघितले की त्यांचे सर्व सामान स्टोर रूममध्ये शिफ्ट केले होते. त्यांना स्वतःच्या खोलीत त्यांच्यासाठी कोणतीच जागा शिल्लक नव्हती, कारण त्या खोलीत त्यांच्या सुनेचे वडील आराम करत होते आणि टीव्हीवर हिंदी गाणं लागलं होतं की जो बोएगा वही पाएगा, तेरा किया आगे आएगा, जैसी करनी वैसी भरनी. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.